श्रद्धा आणि परंपरा यांचा संगम असलेल्या प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याचा आजचा 43वा दिवस असून येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीला या भव्य कुंभमेळ्याची सांगता होणार आहे। या महाकुंभ मेळ्यात आज आणि उद्या 3 जागतिक रेकॉर्ड्स केले जाणार आहेत। आज 15,000 स्वच्छता कर्मचारी गंगा घाटावर सुमारे 10 किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छता मोहीम राबवणार आहेत, तर उद्या 10,000 हातकाम तसंच 550 शटल बसच्या संचालनाचा इतिहास रचला जाईल। महाकुंभ मेळ्याच्या परेड मैदानावर त्रिवेणी मार्गावर 1000 ई-रिक्षाच्या संचलनाऐवजी 550 शटल बसचं संचालन केलं जाईल। गर्दीमुळे या ठिकाणी ई-रिक्षाचं संचालन होऊ शकणार नाही, म्हणून शटल बसचं संचालन महामार्गावर केलं जाईल। या तिन्ही रेकॉर्डसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम 22 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये दाखल झाली। ही टीम महाकुंभ मेळ्यात आज आणि उद्या होणाऱ्या या 3 रेकॉर्डची पाहणी करेल, तर प्रयागराज मेळा मंडळानंही आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली। महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 62 कोटींहून अधिक भाविकांनी संगमस्थळी पवित्र स्नान केलं आहे। एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला दृढ राखण्यासाठी तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रासंगिकतेचा विस्तार करण्याच्या उद्देशानं काशी तमिळ संगममचं आयोजन केलं जातं। वाराणसी इथे 15 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची आज सांगता होणार आहे। काशी तमिळ संगमम सोहळ्यानिमित्त वाराणसीमध्ये ऋषी अगस्त्य यांच्या जीवनाशी निगडित विविध पैलूंवर आणि आरोग्य, तत्वज्ञान, विज्ञान, भाषाशास्त्र, साहित्य, राजकारण, संस्कृती, कला या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानावर प्रदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। काशी तमिळ संगममद्वारे देशातील युवकांमध्ये आपल्या या प्राचीन परंपरेप्रती उत्साह वाढतोय। जर्मनीमध्ये काल झालेल्या संसदीय निवडणुकीत कन्झर्वेटिव्ह आघाडीला सर्वाधिक